तू डुकराला सारखं दूध बसला तर त्याचा गुणधर्म नालीत जाण्याचाच आहे. तू नालीच एकदाची साफ करून टाक म्हणजे डुक्कर गेलं तर भरणार नाही. माझा पिंड मुळात चळवळीचा आहे, संघर्षाचा आहे, प्रस्थापितांच्या विरोधात भांडण्याचा आहे. अन्याय मला सहन होत नाही. देवेंद्रजींनी हात जोडून आम्हाला सांगितलं तुम्ही बाहेर पडू नका. याला मी 15 दिवसात कृषी राज्यमंत्री याला करतो, एमएलसी करून आणि सदाभाऊकडे पाणी पुरवठा स्वच्छता ठेवतो अशी ऑफर त्यांनी केली. आणि ज्या प्रश्नासाठी लोकांनी आपल्याला नेता केलं तेच प्रश्न जर सुटत नसतील तर तिथून काय अंडे उपायचे का त्या मलबार हिलच्या बंगल्यामध्ये? बरोबर आहे. चळवळीतल्या कार्यकर्त्यांचा आवाज दाबायचा असेल तर आमचे काही कारखाने नाही, संस्था नाही, मग आमच्यावर काय आंदोलनात खोट्या केसेस घालणे? शेकडो केसेस आमच्यावर आहेत. किती त्रास देऊन देतील? आयुष्याचा शेवट मृत्यू आहे. बरोबर आहे. 100 वर्षांनी मरायचे, 70 वर्षांनी मरायचे, 60 वर्षांनी मरायचे आणि आज आता या क्षणाला तुमच्या स्टुडिओमध्ये देह सोडायचा हे ठरवून मी जगणारा कार्यकर्ता आहे. रविकांत तुपकरमुळे सोयाबीनचे भाव पडले. अरे सोयाबीनचे भाव हे जगात पडलेत, देशात पडलेत. रविकांत तुपकरचा देशात प्रभाव आहे का? अरे मी आंदोलन करतो, महाराष्ट्रात करतो. बरोबर. आणि ठरवलेलं की आयुष्यात नोकरी करायची नाही, व्यवसायात पडायचं नाही, आपला पिंड नाही, लोकांसाठी समर्पित भावनेनं काम करायचं. तुम्ही जर आम्हाला उत्पादन खर्चावर आधारित भाव दिला तर आम्हाला तुमची एकही भिकारी योजना नको आणि तुमची माफी नको, आम्हाला काही नको.